Hello everyone, welcome to my channel. Hope you all are doing good. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी अजिबात रेकॉर्ड करणार नव्हते कारण सँडविचेस आर समथिंग आय ट्राय टू एक्सपेरिमेंट आणि त्यातलंच हे एक रेसिपी आहे. अँड आय डीड माय एव्हरी डे कॉफी ऑल्सो, जरा फ्रॉदी वन. सो आय जस्ट थॉट लेट्स डू इट, लेट्स शूट अँड अपलोड ऑन माय चॅनल. सो ह्याच्यासाठी ब्रेड बघितलं तुम्ही स्क्रीनवर मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. सो त्याच्यामध्ये 2 ब्रेड स्लाईस आहे. आता हे मस्टर्ड सॉस मी घेतलेलं आहे, टमॅटो केचप, एव्हरीथिंग इज अवेलेबल ॲट होम. ग्रॉसरी आयटममधलं आपण भरून ठेवलं आहे ह्या बॉटल्स की आपल्याला नेक्स्ट 6 मंथ्स बघायला नको. एनी टाईम यू फील सो यू कॅन जस्ट गो फॉर इट. बाहेरून महागडे सँडविचेस आणण्यापेक्षा घरगुती आपल्या चॉईसचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून वी कॅन जस्ट डू इट. सो दिस इज हाऊ. मी बटर ॲड केलं नव्हतं बिकॉज आय वॉन्टेड टू कीप इट सिम्पल. आणि मस्त आपण विदाऊट टोस्टर तव्यावर पण छानपैकी असं ते टोस्ट झालेलं आहे. यू कॅन. अँड दिस इज माय डॉटर्स त्विशाज प्लेट. कधी कधी आपल्याला पण लहान मुलांसारखं असं छान डेकोरेट करून खायची इच्छा होते ना, तसंच मी काहीतरी केलं. एनिवे, सो माझं सँडविच रेडी झालेलं आहे. तर मी माझी कॉफी पण बघा मी कशी बनवते. ही फ्रॉदी कॉफी मी बनवलेली आज. सो त्याच्यासाठी थोडं नेसकफेचं मी पावडर घेतलेली. मी नॉर्मली कॅपमधून घेते की जास्त नको मगमध्ये पडायला. आणि पावडर टाकल्यानंतर थोडं क्वांटिटी ऑफ मिल्क टाकायचं. ही माझी फ्रॉदी मशीन आहे, त्याने मी फ्रॉथ करून घेतलेलं आहे. त्याचं फ्रॉथ डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला जेवढं मिल्क पाहिजे परत ॲड करायचं. दिस इज शुगरलेस coffee. I don't add sugar in my coffee. And this is how I try to design my frothy coffee. तसं स्टारबक्समध्ये देतात मला. सो मला काही जमलं नाही. सो आय जस्ट एंडेड रायटिंग माय लेटर ए फॉर अंकिता.